ओम नमः शिवाय. पुण्यापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असलेले आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं मंदिर म्हणजेच बनेश्वर महादेव मंदिर. पेशव्यांच्या काळात उभारलेल्या इतिहास आणि श्रद्धेचं प्रतीक असलेल्या या मंदिरात आज आपण जाणार आहोत. नानासाहेब पेशव्यांनी शिवगंगा नदीच्या किनाऱ्यावर सन 1749 मध्ये बनेश्वर मंदिराची स्थापना केली. त्यासाठी त्यांना 11,426 रुपये 8 आणे आणि 6 पैसे इतका खर्च आला होता, असा उल्लेख मंदिराच्या इतिहासात आढळतो. सभोवतालच्या हिरव्या गर्द झाडीमुळे हे मंदिर जवळ गेल्याशिवाय लक्षात येत नाही. ते पाहता क्षणी या मंदिराला बनेश्वर हे नाव देणाऱ्या त्याच्या निर्मात्याच्या रसिकतेला दाद द्यावीशी वाटते. हे मंदिर म्हणजे खरंच भक्ती आणि शांततेचा संगम आहे. मंदिरात प्रवेश करताच सर्वप्रथम पाण्याचे 2 मोठे कुंड लागतात. जटाधराय शिव जटाधराय हर हर बोले नमः शिवाय. त्याच्या जवळच मोठा नंदी मंडप आहे. जटाधराय हर हर बोले. गर्भगृहात प्रवेश करताच अतिशय प्रसन्न वातावरण जाणवते. ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. एव्हरीवन नमः शिवाय ओम नमः. मंदिराच्या मागील बाजूसच बनेश्वर धबधबा आणि वन उद्यान आहे. उद्यानासाठी 20 रुपये प्रति व्यक्ती शुल्क आकारले जाते. उद्यानातच बनेश्वर ॲडव्हेंचर पार्क देखील आहे, ज्याचे रेट्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. मंदिर परिसरातच 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगची उत्तम सोय आहे. अशा प्रकारे आमचा संपूर्ण दिवस शिवमय करून आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. मंदिराचे लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. जर तुम्ही देखील पुण्याजवळ एखादं शांत आणि पवित्र ठिकाण शोधत असाल तर बनेश्वर महादेवांच्या दर्शनाला नक्की जावा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. एक लाईक महादेवांसाठी. ओम नमः शिवाय.